महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। भारतीय पत्रकार संघाच्या वतीने धाराशिव DYSP यांना निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी अक्षय गाडगे। बेंबळी पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन, आनंद नगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील फोफावलेले गुटखा, मटका, गांजा, अवैध दारू विक्री आणि चक्री यासारखे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे। या मागणीसाठी भारतीय पत्रकार संघ धाराशिवचे वतीने जिल्हाध्यक्ष उमेश काळे यांनी धाराशिव पोलीस उपअधीक्षक DYSP सुरेश कुमार राऊत यांना सविस्तर निवेदन दिले। हे अवैध धंदे तातडीने बंद न झाल्यास तीव्र उपोषण छेडण्याचा इशाराही यावेळी पत्रकार संघाकडून देण्यात आला। महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक भगवा प्रांत या वृत्तपत्रांमधून तसेच न्यूज चॅनलवर या अवैध धंद्याचे चित्रीकरण करून बातम्या वारंवार प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्याने अखेर पत्रकार संघाला हे पाऊल उचलावे लागले। या निवेदनाची तातडीने दखल घेत DYSP सुरेश कुमार राऊत यांनी शिष्टमंडळाला पत्रकाराच्या सकारात्मक प्रतिसाद दिला। बेंबळी पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन, आनंद नगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्यात येतील। यापुढेही कोणत्याही अवैध धंद्याची गय केली जाणार नाही व त्यावर कठोर कारवाई सुरूच राहील, अशी ग्वाही DYSP सुरेश राऊत यांनी यावेळी दिली। हे निवेदन देतावेळी भारतीय पत्रकार संघाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष उमेश काळे यांच्यासह महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांतचे महाराष्ट्र प्रतिनिधी अक्षय गाडगे, महाराष्ट्र प्रतिनिधी किरण चव्हाण, शरद लोखंडे आदी पत्रकार उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।